माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेचे पोर्टल नव्या वर्षाच्या सुरुवातीस सुरू होणार असून त्यामुळे आता सीमेवरील तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील हजारो रुग्णांना सोलापूरच्या मेडिकल हबची आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सोलापूरच्या आरोग्य क्षेत्रासाठी ही फार मोठी उपलब्धी असणार असून आयुष्यमान भारत हा आरोग्य योजनेचे कार्यक्षेत्र देशव्यापी आहे। महाराष्ट्रात ही योजना महात्मा फुले आरोग्य योजनेसोबत एकत्रित केली असून त्यामुळे स्थानिकांना मोफत उपचाराचा लाभ होतो। परंतु कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून येणाऱ्या रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ मिळत नव्हता। केवळ अश्विनी ग्रामीण रुग्णालयाने कर्नाटक सरकारशी सामंजस्य करार करून कर्नाटकातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला। अन्य रुग्णांची कायमची अडचण होती। या रुग्णांना महाराष्ट्रातील महात्मा फुले आरोग्य योजना लागू न केल्याने अडचण होत होती। मात्र आता आयुष्यमान भारत ही राष्ट्रीय स्तरावरची योजना असून ती सर्व राज्यात लागू झाली आहे। या योजनेचे पोर्टल आता लवकरच सोलापुरात सुरू होणार असून नव्या वर्षाच्या सुरुवातीला हे पोर्टल सुरू होईल। या पोर्टलमुळे आता सीमेवरील अन्य राज्यातील रुग्णांना देखील सोलापुरामध्ये मोफत उपचार सेवा मिळू शकणार आहे। सध्या महात्मा फुले आरोग्य योजनेसोबतच आयुष्यमान भारत योजनेची सेवा दिली जात असून मागील 4 महिन्यांमध्ये 22,788 रुग्णांना योजनेचा उपचार लाभ मिळाला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।